नहीं भाड़ा, 4 बार तूने भाड़ा नहीं लिया, क्यों नहीं लिया? क्योंकि मालूम है कि गोरखपुर का गाड़ी था। हे लोक एअरपोर्टची भाडे काय घेतात? कारण एअरपोर्ट वाला माणूस परत याला शोधायला येणार नाही ना इथे. तो एकदा का गेला की इथे कंप्लेंट करायला काय तो येत नाही. कारण यांना फक्त ते असे गिऱ्हाईक यांच्या नजरा जातात, नजरेवरनं कस्टमर येतात हे लोक. जर हा लिगल स्टँड आहे तर याने जो कोणी येईल त्याला घेऊन जायला पाहिजे. ते घेऊन जात नाही. मग या 8च्या 8 गाड्या कोणाच्या वाट बघताय? जय महाराष्ट्र, मी शिवसैनिक. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता बोरिवलीसाठी निघालेलो आहे. कारण आम्हाला माहिती मिळाली आहे की तिथे काही टॅक्सी चालक, त्यांची एक टोळी आहे जी प्रवाशांची लूटमार करते, नोट अल्टीपल्टी करणं, बॅगा त्यांच्या घेऊन पळणं. मीटरमध्ये ते बटन आहे ज्याच्यामुळे मी मागच्या वेळी ते बऱ्याच वेळ दाखवलं होतं टॅक्सी आणि रिक्षाचं. 3 वाजता ते तिथे रात्रीचे येतात. पुढे काय काय होते हे तुम्हाला नंतर कळेलच. त्यांच्या टॅक्सी चेक करा सगळ्यांच्या. प्रत्येक टॅक्सीमध्ये बदल आहे. सेवन 045 हे नंबर आहेत ते. 7045 ये भी है. मला भाडी घेऊन जायला पाहिजे. त्यांना फक्त ठराविक भाडी घ्यायची एअरपोर्टची, म्हणजे तिथं लुटता येतं. आणि तुम्ही एक काम करा, सगळ्यांची ब्लँक लेटर घ्या की हे टॅक्सीवाले लुटतात की नाही. तुम्ही कोणाचंही नाव नका घेऊ, सगळेजण सांगतील की हे लुटतात सगळे टॅक्सीवाले. मी का बोलतो बोला ना, तुम्हाला काय असेल ना प्रॉब्लेम आपण चेक करायचं. आपण चेक करायचं. मी तुम्हाला पूर्ण मदत करणार. मी जर मला चेक करायचं असताना सर मी त्याच वेळी असं मला पुरावा काय पाहिजे. मी मागच्या वेळी मुलांची पकडली, त्यावेळी ते मीटर फास्ट करतात, त्याच वेळी मी पकडणार आणि शोधणार. बरोबर. असं तर मग मी आरटीओ पकडला असतो. अशा कंप्लेंट जर आल्या ना तर आपण कायदेशीर कारवाई करणार. मला वाईट काय वाटलं की पोलीस स्टेशन माझ्या समोर आहे आणि हे इतके राजरोसपणे बिनधास्त धंदा करतायत. नाही नक्कीच. आता मला काय म्हणायचं, हा तुमच्या गव्हर्नमेंटचा स्टँड आहे. बाय डिफॉल्ट रेल्वेच्या अंडर येतो. कंपल्सरी प्रत्येकाची भाडी घेऊन जायची वेळ. मी कोणाची घेऊन जात नाही. हे ठराविक भाडी घेतात. जर हा लिगल स्टँड आहे तर याने जो कोणी येईल त्याला घेऊन जायला पाहिजे. ते घेऊन जात नाही. मग या 8च्या 8 गाड्या कोणाच्या वाट बघताय? तेवढेच गिराईक बघतायत, त्यांना ते सावध आहे. बरोबर. माणसाच्या नजरेला करून. मग ही लोक माझी 40 मुलं पाठवली. सगळ्यांना विचारला, मेरे को कुर्ला जाना है, मेरे को चेंबूर जाना है, मेरे को दादर जाना है. कोणालाच घेऊन नाही जात आहे. बॅग घेऊन पाठवले, नाही घेऊन जात आहेत. वेगवेगळी लोक पाठवले. मग एखादा गुजराती दिसला किंवा एखादी बाई दिसली, बैठो. हे प्रकार चालू आहे. याच्यावर आता लिगली कारवाई जर करायची असेल ना आपल्याला, एक लेटर देऊन टाकायचं. तुम्ही ह्या ड्रायव्हर लोकांना पहिल्यांदा यांच्या गाडीमध्ये ते बटन आहेत की नाही हे तुम्ही ताबडतोब बघू शकता ना सगळ्या गाड्यांमध्ये. ते आपल्याला माहिती नाही ना, तुम्ही सांगू शकतो. स्टेअरिंगच्या आतमध्ये एक होल आहे, तिथे त्यांचं ते बटन आहे. 100% बटन आहे. आता काय येत नाही येत ते टॅक्सीवाले. मी त्यांचे फोटो दाखवतो, सगळ्यांचे फोटो देतो मी तुम्हाला. मला या 8 गाड्यांचे नंबर काय आले? 7045 1067 0294 0027 035 2159 9782 8484 4786. क्या गाड़ी कौन सा त्याच गाड्या. नाम क्या है? नंबर क्या है? तेरा गाडी कोण सा ये भी ये लेके आए. बघा ना, बघा तुम्ही बघा. मला काय कळत नाही. दादा ये गाड़ी नहीं चला के लेके आया, बोला गाड़ी नहीं है. ए दादागिरी नाही. खुदा खुदा के मारून टाक. तुम्ही भाडे यांची भाडे का नाही घेऊन गेलं मला त्याचं उत्तर दे. बरं तुला सांगितलं ना कुर्ल्याला जायचं, मग तू कुर्ल्याचं भाडं का नाही घेतलं? मैं बोला ना साहब, क्यों नहीं गया? तूने आगे वाले को क्यों बोला कि वो 1200 रुपए लेगा उसके पास? तू क्यों नहीं लेके गया? ये पहले बात किया था मेरे सामने आया, पूछो ना, मैं खरा बोलता हूँ, खोटा नहीं तो हे बघ, एक मिनट मेरा तो व्हिडिओ दाखव. मी इथे वरती स्कायवॉकला आहे. याच्यावर 4 वेळा सांगितलं. बराबर हा है. घेऊन नाही गेला भाडं. मैं काय हा बोलतो? कोणाची वाट बघतोय? ये- जर तुला धंदा करायला आलाय ना
मग तुला नाही, कुर्ल्याचं भाडं दिलं, मग तू का नाही घेतलं? साहब मेरे को थोड़ा डाउट हुआ, मैं डर गया। पहले खोटा नहीं, उसके बाद इससे बात की हमारा में क्या हिसाब, जो रोजी पे बोल रहा हूँ कसम खा के, अगर रोजी का नाम मतलब यार तुम लोग ने खोटा नहीं इतना बोला। आतंक मचा है ना, पहला तुमला एयरपोर्ट में आतंक मचाता था, अभी बोरोली में ठेक लिया है। हाँ? और तुम्हारा जो मेन है अकबर, पुलिस स्टेशन में मैटर होता है। सारा खोटा भेजा है। वो सचिन ने बोला है, मेरे पास रिकॉर्डिंग किया इसाक के पास में पूरा कि मैं वांदा नहीं। जाता हूँ, मैं आपको रिकॉर्डिंग भी सुनाता हूँ। आओ तुम लोग के पास भाई एक ही बोलता हूँ, तुम लोग तुमका इतना तुमका याद हात रखो, धक्का दे. धंधा करने का अच्छे से करो, बटन वाला अगर चलाओगे अगर बटन वाला रहेगा, अभी फांसी दे तो 10 लाख मारो सबको। ये डायरेक्ट मत कर रहे हो बाबा। माझ्या गाडी का मीटर पासिंग में दिया है, बघा तुम्ही सगळे उभारते हैं, मैं पासिंग में दिया हूँ। मगता मीटर वाले के यहाँ पूछ लेना, मेरे को कुछ जरूरत नहीं है। मैं बोली करके जाने वाला मीटर पर ना दिया हूँ पासिंग के लिए। बटन पूरा चेक कर लो, कोई भी चेक कर लो, कोई खराब नहीं। तुम लोग को ही मालूम। अरे साहब मीटर ही नहीं, मैं निकाल के दिया हूँ पासिंग के लिए, बस वैसे तो ज्यादा मीटर नहीं है. हाँ? मीटर नहीं है. अभी मीटर ही नहीं है, मग तू गाड़ी चालवतो है। मैं पासिंग में दिया हूँ, मंगता मीटर तो वाला मीटर नहीं है तो भाड़ा कैसा लेके जा रहा है तू? बोल के बस 300-400 जैसा मिलेगा वैसे जाएगा। 300-400 में तुम लोग जाते हो? 2000. अरे भोसड़ी के अभी 1200 रुपया कुर्ला जाने के लिए तुम लोग बोला, तू कैसा 300 में रेडी? अरे ये महावीर नगर कांदिवली का साहब बोली ही करके जाते हैं इधर, वो मीटर भी रहेगा तब भी नहीं गुजराती लोग देते हैं। ना काय पाहिजे माहितीये का, की तुम्ही सगळ्यांनी धंदे करा, बरोबर सगळ्यांनी धंदे, पण लुटायचे धंदे नाही झाले. नाही झालं पाहिजे. पब्लिक जोकडे येतो ना, आपल्या मुंबईत येतो ना, तो बाहेर नाही येतो, तर मुंबईचं नाव आपलं खराब होतं त्याच्यामध्ये. बरोबर. कारण तो आता एअरपोर्टला हे लोक एअरपोर्टची भाडे काय घेतात, कारण एअरपोर्टवाला माणूस परत याला शोधायला येणार नाही ना इथे. बरोबर. तो मुंबईचा माणूस असेल तर 10 वेळा याला या एअरपोर्टला शोधायला येईल, पण ते एअरपोर्टची भाडे यासाठी घेतात कारण तो एकदा का गेला की इथे कंप्लेंट करायला काय तो येत नाही. आणि हे लुटण्याचे धंदे, बॅग काढणार, मध्ये हायवेला सोडणार, नोट अल्टी पलटी, ही गँग आहे नोट अल्टी पलटी करणारी. 2000 दिले, अरे साहब आपले 200 दिया, हे झालेलं आहे. माझ्याकडे रोज कंप्लेंट येतात. आणि तुमची असं ये मत सोचो की इधर ग्रुप बना के तुम लोग कुछ दादागिरी कर सकते, ऐसा नहीं हो सकता. ये ऐसा काम क्या होगा ना, इधर ही देखा होगा. अरे वो मेरे को मालूम नहीं है, तुम लोग कितने मादर चोद है ना, ये मेरे को अच्छे से मालूम है. ये बाबा चाटू, ये मालूम है मेरे को. मला एवढं माहिती पडलं की इथे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने काम होतात. मला काय माहिती नाही, मला काय घेणं देणं नाही. ए बिलास बोला, बिलास की बोला. ये आसिफ. मी आलो ते पळाले असतं ना सगळे. मी ऑलरेडी 3 सारे आलेलो आहे. अरे हे माझं चूक गँग आहे सगळे. बघावं लागेल कारण मी लफडे केला. मी गाडी बसलोय, माझी मुलं यांनी यांना सगळ्या मुलांनी माझ्या सगळीकडे जाऊन आले. आम्ही गोरखपूर गाडी आली ना, माझ्या मुलांना पाठवलं. अनेक घ्यायला तयार नाही, कारण यांना फक्त ते असे गिऱ्हाईक यांच्या नजरा चालतात. नजरेवरनं कस्टमर घेतात हे लोक, या कोणालाच नाही घेतात. आम्ही कागद करून आणले जागेमध्ये. अरे तुमचं तुझे लिया नहीं भाड़ा, 4 बार तूने भाड़ा नहीं लिया. क्यों नहीं लिया? क्योंकि मालूम है कि गोरखपुर का गाड़ी था. गोरखपुर का नहीं सर, हम लोग अभी 1 हफ्ता पहले लफड़ा हुआ मारने के लिए आए थे, तो मैं उसके चक्कर में पूछो ना सर. अभी 1 हफ्ता पहले तुम लोग मारने के लिए हम एलिगेशन भी डाले सर, इसके लिए हम डर के मारे नहीं आए. आजकल है ना, चोर लोग ही एलिगेशन डालते हैं. गाड़ी में जाके check करा. अरे मागच्या वेळी व्हिडिओ टाकला ना, त्या सगळ्यांनी काढला आणि आता परत तोच धंदा चालू झाला तुमच्या सगळ्याच लोकांचा. अहो काय माहितीये का, माझं डोकं फिरलंय. रोज माझ्याकडे रोज कंप्लेंट येतात. मला पुरावा पाहिजे. एखाद्या गाडीमध्ये जर बटन आहे की नाही, तो जर कस्टमर बसला तरच मी घेणार. तुम्ही यांच्या सगळ्यांच्या गाड्या चेक करा. एवढे पण एवढी विचार चांगली नाही तुमची मादर शोध. कशाचा ओळखतो तुम्हाला, अजून ओळखला नाही तुम्हाला. अरे बघितलं असतं तर तुम्ही तरी तुम्ही अडवला म्हणून थांबलो. क्या कर रहा है यार? ह्याच्याशी आम्ही बोलतच नाही. आम्ही फक्त घेऊन जाणार का भाडं, घेऊन जाणार का, घेऊनच जात नाही. कारण याचं सगळं ठरलेलं आहे. बोले ना, आले की नाही, कोणी काय केलं तुम्हाला बरोबर. अरे ही माझी मुलं होती, कोणी तुम्हाला काय हवं बोललं, काय केलं, काहीच नाही केलं. माझ्याकडे जे नंबर आहेत त्या नंबरच्याच मी गाड्या शोधतोय. हे बघा,
हा सर हे नंबर आहे. याच गाड्या आहेत तिथे. याच गाड्या.